ओम नमो ओंकारेश्वर देवतन ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. मंडळी, आता महाशिवरात्री आलेली आहे आणि मला एक आठवण करून द्यायची. एक 2-4 वर्षापूर्वी मी खूप आजारी होतो, म्हणजे आजारी होतो. आणि त्यावेळेस एक बऱ्याच मला जोडल्या गेलेली मंडळी आहे, समजा यूट्यूबद्वारे. त्या मंडळीला मी समजा आजारी असलेलं बोलणं येणं द्यायचं. माझा चेहरा बघून बरेच जण म्हणायचे, तुम्ही आजारीत का काय? तर हो म्हटलं. म्हटलं माझं फक्त मी आजारी आहे, पण मला कधी कधी वाटतं की जर समजा गेलो तर माझं एक स्वप्न होतं. म्हटलं माझं स्वप्न असं होतं की म्हटलं की मला एक शिव मंदिर बांधायचं होतं. ते स्वप्न अधुरं राहू नये असं वाटतं. तेवढीच एक इच्छा राहिली. माझं बाकी कशाचंही आता मला कुठल्याही गोष्टीची म्हणजे कमतरता कुठलंच काही नाही. मला फक्त एकच माझी इच्छा की शिव मंदिर व्हावं. पण मी आजारी पडल्यानंतर मी कसं होईल असं वाटायचं. असं मी बऱ्याच फोनवर जे संबंधित जोडले गेलेली मंडळी त्यांच्याशी बोलत असे. आणि मग असं बोलता बोलता मग ती मंडळी म्हणजे तुमची इच्छा पूर्ण होईल हो महाराज, गुरुजी आम्ही आहेत ना म्हणायचे. म्हणजे मला एक धीर द्यायचे, मानसिक धीर द्यायचे. तुम्ही बरे व्हा, नक्कीच होतंय असं तसं. आणि मी समजा तुम्ही प्लॅन तर तयार करा, कसं करायचं तुम्हाला नक्की होतं म्हणायचे. बरेच असे खूप जवळचे मंडळींना म्हणजे आपुलकीनं बोलायचे ते. आणि मग त्यांनी म्हटले आम्ही तुम्हाला मदत करू. कारण माझा जो स्वभाव होता, मी कुणाला देणगी मागत नसते की असं द्या मला, तुम्ही मला असं करायचं असं बोलत नसे ना मी जास्त करून. त्याच्यामुळं ही काही मंडळी स्वइच्छितपणे बऱ्याचशा मंडळीनं माझ्याकडे काही देवदर्शनाला आलेले काही पैसे होते आणि बऱ्याच मंडळीनं अशी मदत केली की महाराज तुमच्या इच्छा पूर्ण होण्यासाठी आम्ही काही जेवढी जमन तेवढी मदत करू तुम्हाला. करा म्हणजे सुरुवात. आणि मागे म्हणजे 22 मध्ये मी समजा सुरुवात केली, म्हणजे भूमिपूजन केलं. आणि बऱ्याच मला जोडल्या गेलेल्या मंडळींनी ते मदत दक्षिणा म्हणून देणगी म्हणून पाठवली. मी न मागता पाठवली. जशी येईल तसं मी चालू ठेवत राहिलो. आणि आज ह्या शिवमंदिराचं काम, हं, खाल्लं शिवमंदिरच जे आहे ते माझं स्वप्न साकार केलं ह्या मंडळींनी. त्या मंडळीचे सर्वांचे मी आभार मानतो, धन्यवाद देतो. तुमच्या समजा सहकार्यामुळे हे मी शिवमंदिर उभा करू शकलो. एक माझं स्वप्न होतं ते तुम्ही साकार केलं. तुम्ही मदत केली मला. मला तुमच्याबद्दल खूप तळमळ वाटते की बाबा तुम्ही मदत केली म्हणून माझं स्वप्न तुम्ही साकार केलं. हे बाकीचं काही नाही. आता 80% माझं शिवमंदिराचं काम खाल्लं पूर्ण झालेलं आहे. आता शिवरात्रीनिमित्त रंगरंगोटी चाललेली झाली, आता ते पण होत आलंय. तर मला एवढेच की तुम्हाला धन्यवाद द्यायचे आहेत. म्हणजे समजा आता शिवरात्री येते. 22 मध्ये मी भूमिपूजन केलं आणि आताची शिवरात्री जवळजवळ एक रंगरंगोटी करून सुद्धा काम आता पूर्ण झालेलंच आहे. 80% म्हणजे झालेलंच आहे. शिवलिंग स्थापन झाले, मागच सर्व झालेलं आहे. पूजा अर्चा चालतात. तर मला एवढंच तुम्हाला विनंती करायची की तुम्ही आता खूप मंडळीने आता माझ्याकडे ते रेकॉर्ड बघण्यासाठी नाही माझ्याकडे, पण ज्याने ज्याने मला समजा मदत केली आहे शिवमंदिर उभारण्यासाठी, त्यांना फक्त मी एक विनंती करतो की शिवरात्रीनिमित्त तुम्ही दिलेल्या दानधर्मातून जे निर्माण झालेलं शिवमंदिर आहे, ते पाहण्यासाठी अथवा त्या शिवाचं दर्शन घेण्यासाठी एकदा आयुष्य भेट द्या. हां, कारण तुम्ही भेट दिली तर मला आनंद वाटेल. कारण तुमच्यामुळे हे शिव मंदिर उभा झालंय. तर एवढीच मी कळकळीने विनंती करतो की ज्याने ज्याने या शिवमंदिरासाठी, शिवभक्तीसाठी समजा मी तर म्हणेल असं की शिवभक्तांनी शिव उपासना करण्यासाठी उभारलेलं हे मंदिर आहे. हे माझं नाही, तुम्ही उभा केलंय.
तुम्ही शिवभक्ती करून शिवभक्तांसाठी तयार केलेलं हे शिवालय आहे. एवढं मी म्हणतो. आणि तुम्हाला परत एकदा विनंती करतो, शिवरात्रीनिमित्त तरी अथवा कुठल्याही कधीतरी तुमच्या जसं वेळेनुसार हं, तुम्ही ज्याने आता काय प्रत्येकाचं म्हणजे लक्षात, कारण मी खूप आजारीमध्ये होतो. त्याच्यामुळे बरंचसं काम थांबलं बी होतं. पण ज्याने मदत केली, अगर इतरांनी बी ज्यांना इच्छा असेल, तर एकदा तुम्ही दर्शनाला या, शिवाच्या दर्शनाला या. एवढीच मी विनंती करतो आणि आपला निरोप घेतो. ओम नमः शिवाय.